अकोला शहरासह जिल्ह्यातील कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 50 सायलेन्सरवर रोड रोलर चालवून नष्ट करण्यात आलाय। शहरात ध्वनी प्रदूषण पसरवणाऱ्या या सायलेन्सरवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं जप्त केलेले सायलेन्सर नष्ट केले। पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या संकल्पनेतून शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं जिल्ह्यात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी वेगवेगळ्या विशेष मोहिमा राबवण्यात आल्या होत्या। यामध्ये आपल्या गाड्यांना कर्णकर्कश सायलेन्सर लावून ध्वनी प्रदूषण पसरवणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली। या कारवाईत एकूण 50 बनावटी बुलेटचे सायलेन्सर जप्त करण्यात आले। हे बनावटी बुलेट सायलेन्सर नष्ट करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेऊन ते नष्ट करण्यात आले। बुलेट वाहन चालकांनी त्यांच्या बुलेट वाहनाला कंपनीकडून प्राप्त मूळ सायलेन्सरचा वापर करावा। बनावटी सायलेन्सर आढळून आल्यास जप्तीची कारवाई आणि दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असं पोलीस दलानं स्पष्ट केलंय। नियंत्रण शाखा अकोला यांना माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह साहेब यांनी निर्देश दिले की जानेवारी महिन्यापासून ते आज पावेतो अकोला शहरामध्ये जे कर्कश बुलेटला सायलेन्सर बसवलेले आहेत, जे RTO नियमाविरुद्ध आहेत, जे मॉडिफाईड आहेत, असे सर्व सायलेन्सर त्या गाड्यावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करून ते सायलेन्सर जप्तीची कार्यवाही करण्यात आली होती। ते आम्ही एकूण 50 सायलेन्सर जप्त केले होते। ते 50 सायलेन्सर नाश करण्याची आम्ही न्यायालयाकडून रीतसर परवानगी घेऊन रीतसरपणे ते आज रोजी रोलरद्वारे नष्ट करण्यात आलेले आहेत। आणि आमची जनतेला विनंती आहे की जे कर्कश सायलेन्सर बुलेटवर बसवतात त्यांनी यापुढे बसवू नये। बसवल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल।